जाऊया पण मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात केली जाणार। एका बाजूला धीरज 11 पालघर संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला जर आपण संघ पाहिला सातपाड 11 संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि सलामीचा बॅटर सातपाड 11 संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल परशुराम तरे आणि नॉन स्ट्राईक एंडवरती राहुल म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील। तर बॉलिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवरती अरमान पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज असेल। आपलं पहिले षटक हाताळण्यासाठी पाहूया सामन्याला सुरुवात केली जाणार। इकडे फील्ड सजावट करताना दिसत आहे आपल्याला धीरज 11 संघ आपल्याला पाहायला मिळते पालघर आणि प्रतिस्पर्धी संघ सातपाड 11 संघ। यस पंचांचा हात आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय की यस सामन्याला सुरुवात केली जाणार। परशुराम तरे स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतात। नॉन स्ट्राईक एंडवरती राहुल म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात। नॉन स्ट्राईक एंडवरती अरमान गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल पहिले षटक हाताळण्यासाठी पहिलं षटक घेऊन अरमान यांच्याकडनं आपल्याला गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील। पहिला चेंडू हाताळला जाणार। सामन्याला सुरुवात केली जाते। तिसराच सामना आपल्याला पाहायला मिळतोय। इकडे पाहूया कट करण्याचा प्रयत्न होतं परशुराम तरे यांचं। चेंडूला फक्त हलक्यात ढकलण्याचा प्रयत्न होता परंतु संपर्क होत नाहीये। पहिला चेंडू इथे निर्धाव जाताना पाहायला मिळतोय परशुराम तरे। पाहूया इकडे पहिलाच दुसरा चेंडू मात्र खेळला जातोय। लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती येतोय सरसावतोय चेंडूला पकडेल तत्पूर्वी होते इथे सिंगल धाव पूर्ण। पहिलाच धाव इथे धावफलकावरती लावलं जातंय। खातं ओपन केलं जातंय परशुराम तरे यांच्या माध्यमातून। दोन चेंडूचा खेळ इथे समाप्त होतोय। एक धाव स्कोर कार्ड वरती लागली जाते। पाहूया पुढचा तर चेंडू पाहायला मिळतोय। चेंडू हवेत आहे बराच काळ चेंडू हवेत आहे। पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल। इकडे नो मॅथ लँड मध्ये तत्पूर्वी चेंडू ट्रॅव्हल होतोय। दोन धावा इथे कंप्लीट केल्या जाणार। चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांकडनं आपल्याला पाहायला मिळते। 3 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत। पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सिंगल धाव नंतर तिसऱ्या चेंडूवरती मात्र दुहेरी धाव इथे पाहायला मिळत आहेत। 3 चेंडूचा होतोय खेळ समाप्त। 3 चेंडूच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहे 3 धावा। पुढचे 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल। पाहूया अरमान पुन्हा एकदा तयार। इकडे पाहूया चेंडूला केलाय चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय। क्षेत्ररक्षक इकडे चुकी करतोय। क्षेत्ररक्षक अगोदरच आवाज सुटले होते चेंडू पकडण्यासाठी परंतु चेंडूने मात्र इकडे थोडासा रन घेतलाय आणि चेंडू मात्र चकमा देऊन क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करत निघून जातोय। बॉर्डर लाईनच्या बाहेर येतोय चौकार। 4 धावा स्क्वेअर लेग 4 रिझन मध्ये हा चौकार पाहायला मिळते राहुल च्या फळीमधनं। 4 धावा इथे ॲड केले जाणार स्कोर कार्डमध्ये। 4 धावेने मात्र वाढ होते। धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचेल 7 धावा स्कोर कार्डवरती। 4 चेंडूचा खेळ खलास झालाय 7 धावा स्कोर कार्डवरती। इकडे पाहूया राहुल म्हात्रे मोठा फटका बनवण्याचा प्रयत्न करतोय। इकडे पंचांकडनं इशारा पोहोचवला जातोय। बॅटची कडा लागलेली आहे आणि राहुल म्हात्रे यांच्या पारीला मात्र पूर्णविराम लावला जाणार। इकडे पहिला विकेट 5व्या चेंडूवरती मात्र राहुल म्हात्रे यांचा विकेट मिळतोय। झेल टिपला जाणार यष्टीरक्षकांच्या माध्यमातून आणि राहुल म्हात्रे यांचा पारीला मात्र पूर्णविराम लावला जाणार। इकडे पहिलाच विकेट पाहायला मिळतोय 7 धावेवरती। एक गडी बाद झालाय सातपाड संघ। शेवटचा चेंडू अजून येणं बाकी आहे। पहिल्या षटकामधील नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल भूपेन। तर जाऊया नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळते भूपेंद्र बाबरे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील आपल्याला। शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील। त्यानंतर आपल्याला धमाका षटक आपल्याला पाहायला मिळेल। धमाका ओव्हर पाहायला मिळेल
या शेवटच्या चेंडू नंतर पाहूया शेवटचा चेंडू. सुंदर असा ड्राईव्ह केलाय, चेंडू ट्रॅव्हल झालाय. पाहूया क्षेत्ररक्षक दोन्ही इकडे बीट होणार, दोन्ही क्षेत्ररक्षकांना बीट करून हा चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल बॉर्डर लाईनच्या बाहेर. सुंदर फटका पाहायला मिळतोय. नक्कीच हा फटका जो पाहायला मिळाला नेत्रदीपक फटका होता आणि ज्या पद्धतीने आपल्या कलेचा उपयोग केला गेलाय. सुंदर चौकार इथे भूपेंद्र यांच्या फळीमधनं पहिला चेंडू मात्र फेस केला होता आणि पहिल्या चेंडूवरती चौकार इकडे पाहायला मिळाला. आणि या चौकारानिशी धावसंख्येचा विचार जर केलं तर धावसंख्या 1 षटकाच्या मोबदल्यामध्ये 1 गडी बाद सातपडेल संघ जाऊन पोहोचतोय 11 धावेवरती. नक्कीच पहिलं षटक आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार राहुलच्या फळीमध्ये एक पाहायला मिळालं होतं, दुसरा भूपेंद्र यांच्या फळीमधनं आपल्याला पाहायला मिळालंय. त्यानंतर एक डबल आला होता, एक सिंगल आला होता. पाहूया नवीन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. इकडे पाहूया निहाल नावाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल धाव कंप्लीट केले, दुसरीचा प्रयत्नात आहे का तर इथे रोखलं जाणार. निहाल आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळते. पहिल्याच चेंडूवरती सिंगल धाव घेतली जाते 12 धावा स्कोर कार्डवरती. इकडे भूपेंद्र मोठा फटका बनवण्याचा प्रयत्न तर दिसतोय. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, चेंडूला फील्ड केलंय, फेकिंग झाले. पाहूया इकडे चुकी झाले का तर परशुराम तरे मात्र धावा सुटले होते चेंडू फेकण्याच्या अगोदर दुसरी धाव घेण्यासाठी, परंतु अचूक फेकी असल्या कारणामुळे दुसरी धाव कंप्लीट होता आलेली नाहीये. इकडे पाहूया परशुराम तरे फटका बनवण्याचा प्रयत्न दिसत आहेत, परंतु फटका चेंडूवरती येत नाहीये. चेंडू हा बॅटवरती नीटसा येत नाहीये. चेंडू मात्र जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली 13 धावेवरती. इकडे पाहूया पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये काव कॉर्नरचा क्षेत्ररक्षण चेंडूवरती येतोय, सरसावतोय. कार्पेटच्या सहाय्याने मात्र रोड केला जातोय चेंडूला. सिंगल धावे पुन्हा एकदा इकडे कंप्लीट केली जाणार. सिंगल धावांनी मात्र धावसंख्येत वाढ केली जाते. धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचेल 14 धावा. 4 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पाहूया भूपेंद्र यांनी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न यशस्वी झालाय. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा दोन्ही क्षेत्ररक्षकांना मात्र बीट करून हा दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मस्तकाला दस्तक देऊन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. पुन्हा एकदा चौकार आणि 4 धावा या स्कोर कार्डमध्ये वाढल्या जाणार आणि या 4 धावेने धावसंख्येत वाढ केली जाणार. धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचेल 18 धावा. चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 5 शेवटचा चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल निहाल यांच्या षटकातील. पाहूया निहाल पुन्हा एकदा बॉलिंग एंडवरती. पाहूया इकडे आग्या वेगळ्या पद्धतीने फटका खेळला गेलाय भूपेंद्र यांच्या पैमधनं. पुन्हा एकदा फाईनच्या रिझन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळतोय. 4 धावा इथे पुन्हा ऍड केल्या जाणार आणि या 4 धावेने 4 धावा इथे येत आहेत, परंतु धमाका ओव्हर होता आणि या धमाका ओव्हर मध्ये आपल्याला स्ट्रॅटेजी असते की 18 रन बनवणं. या धमाका ओव्हर मध्ये जे 18 रन बनवायचे होते ते 18 रन मात्र बनवता आलेलं नाहीये. या धमाका ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 11 रन बनवता आलेले आहेत. तर इथे 4 रन मायनस केले जाणार. म्हणजे धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल ती म्हणजे 18 धावा. हा चौकार जो आलाय तो चौकार इथे बेनिफिट मिळतोय तो म्हणजे समोरच्या संघाला, कारण की 18 धावा बनवून दिले गेलेले नाही आहेत. धावसंख्या 18 धावा स्कोर कार्ड वरती. 2 षटक 18 धावा. एका षटकात 18 धावा बनवायचे होते. धमाका ओव्हर होता दुसरा षटक. त्या दुसऱ्या षटकामध्ये स्ट्रॅटेजी असते ती म्हणजे 6 चेंडूमध्ये 18 धावा बनवणे. 18 धावा जर फलंदाज बनवू शकत नसेल तर 4 धावा मायनस केले जातील स्कोर कार्ड मधनं आणि जर 18 धावा बनवल्या जातील तर ते 4 धावा प्लस केल्या जाणार स्कोर कार्ड मध्ये. तर इथे 4 धावा मायनस केल्या जात आहेत. नवीन गोलंदाजी मार्क वरती मैशर नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया मैशर नवीन गोलंदाज परशुराम तरे. इकडे पाहूया हलक्याने कट केला गेला चेंडूला. नोमॅथ लाईन मध्ये लँडिंग झाला. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न दिसतोय. दुसरी धाव इथे कंप्लीट केले. तिसरीचा प्रयत्न दिसतोय आणि 3 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धावा इथे चोरून नेल्या जात आहेत. चोरी होते धावांची. जिथे 2 धावा कंप्लीट होत होते तिथे तिसरी धाव कंप्लीट केली जाते. 1 धाव चोरून नेली जाते.
या 3 धावेने धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 21. 21 धावा स्कोर कार्ड वरती. धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. पाहूया भूपेंद्र डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न करत होता, परंतु चेंडू आणि फळी मधला संपर्क होत नाहीये. इकडे चेंडू मात्र जाईल धावसंख्या स्थिरावलेली. भूपेंद्र यांचा विचार केला तर भूपेंद्र 3 चौकार, 1 तिहेरी धाव, 1 सिंगल अशा खेळीनं मात्र खेळतोय. इकडे पाहूया चेंडू ढगाळ नेला जातोय. भूपेंद्र यांच्या फळीमधनं पुन्हा एकदा दमदार असरदार येतोय षटकार. 6 धावा स्कोर कार्ड मध्ये वाढविल्या जाणार आणि इकडे षटकार पाहायला मिळतोय आणि या षटकारांची धावसंख्येत पुन्हा एकदा थोडस हलचल मचणार. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल ती म्हणजे 27 धावा. 27 धावा स्कोर कार्ड वरती. नक्कीच 3 चेंडूचा खेळ इथे समाप्त होतोय. षटकार मात्र आलाय. पाहूया चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा महेश्वर तयार. इकडे पुन्हा चेंडू ढगाळ. पाहूया क्षेत्ररक्षक वेध घेतोय चेंडूचा. जेल पकडू शकणार का तर नाही. इकडे जेल सुटला गेलाय आणि चेंडू मात्र मस्तकाला दस्तक देऊन पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर ट्रॅव्हल होतोय आणि पुन्हा एकदा 4 धावा इकडे भूपेंद्र यांच्या खात्यामध्ये ऍड केले जाणार. इकडे 4 धावा पुन्हा एकदा मिळत आहेत आणि या 4 धावेने धावसंख्येचा विचार जर केला तर धावसंख्या जाऊन पोहोचेल 31. 31 धावा. नक्कीच भूपेंद्र वीरेंद्र बाबरे यांचे वडील आज काल वीरेंद्र बाबरे हे मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळत होते, परंतु आता त्यांचे वडील भूपेंद्र बाबरे मैदानाच्या आतमध्ये गोंधळ घालताना दिसत आहेत. नक्कीच ताबडतोब खेळी केली जात आहे. पाहूया इकडे चेंडू फटका मात्र मिस टायमिंग झाला आहे. क्षेत्ररक्षक इकडे स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये झेल टिपला जातोय गोलंदाजाकडनं आणि भूपेंद्र यांच्या पाळीला मात्र पूर्ण विराम लावला जातोय. झेल टिपला जातोय महेश्वर यांच्या माध्यमातून. इकडे विकेट मात्र मिळेल. तर नवीन फलंदाज आपण पाहू शकाल जयप्रकाश भूपेंद्र यांची 23 धावांची नाबाद खेळी. नक्कीच चांगली खेळी त्यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन थांबले 31. 31 धावा शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 31 31 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असेल. नवीन फलंदाज जयप्रकाश मेहर मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल झाल्यात. 2 विकेटचं नुकसान झालंय सातपडेल संघाला. 31 धावा स्कोर कार्ड वरती लागलेला आहे. पाहूया महेश्वर शेवटचा चेंडू. इकडे शेवटचा चेंडूचा प्रत्युत्तर मिळतोय तो म्हणजे षटकार. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं हा मात्र षटकार पाहायला मिळतोय. जयप्रकाश मेहर यांच्या फळीमधनं 6 धावा नोंदवल्या जात आहे शेवटच्या चेंडूवरती आणि या शेवटच्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर धावसंख्या 3 षटकांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळेल. 2 गडी बाद 37 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. 37 रन 2 विकेट लॉस. सातपाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच 12 चेंडूचा खेळ उर्वरित येणं बाकी आहे. धीरज 11 पालघर संघ कुठेतरी खराब गोलंदाजीचा मारा करताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 19 धावा. इकडे जास्त खर्च इथे झालेला आहे तिसऱ्या षटकामध्ये महेश्वर यांच्या षटकामध्ये. या पुढचं षटक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती निहाल ह्याला आपण पाहू शकाल. वैयक्तिक दुसरं षटक. इकडे पाहूया परशुराम तरे कट करण्याचा प्रयत्न दिसत आहेत. पाहूया इकडे चुकी झाले. बॅटची एज लागल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन बसला आणि यष्टीरक्षक यांनी मात्र चेंडू यष्ट्यांवरती लावला आणि धावचित बाद केलंय परशुराम तरे यांना. तिसरा विकेट पाहायला मिळतोय 37 धावेवरती. चौथं षटक मार्गस्थ असताना पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवलाय. तर जाऊया जे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल होईल हरीश मेहर आपल्याला पाहायला मिळेल. आता दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील.
हरीश मेहर, छोटा बंधू आणि मोठा बंधू जयप्रकाश मेहर आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. पाहूया, एक चेंडूचा खेळ समाप्त झालाय. चौथ्या षटकामधील धावसंख्येचा विचार केला 37 धावा, 3 विकेटचं नुकसान झालंय सातपडेल संघाला. पाहूया, निहाल पुन्हा एकदा तयार बॉलिंग एंडवरती. हरीश कट केला जातोय, चेंडूला पंच केला गेलाय, सिंगल कंप्लीट होतोय. दुसरीचा प्रयत्न केला जाणार का? तर नक्कीच कॉलिंग झालंय दुसरीसाठी. 2 कंप्लीट होत आहेत. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? तर इकडे फेकी झाले. इकडे फेकी अचूक पाहायला मिळते आणि 2 धावा इकडे सहजरित्या कंप्लीट होत आहेत. 2 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल 39 धावेवरती. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांच्या चौथ्या षटकाचा मार्गस्थ आहे. पाहूया तिसरा चेंडू. इकडे नक्कीच लांब ठेवण्याचा प्रयत्न होतं, परंतु जास्तच लांब जातोय. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर असणारा हा चेंडू वाईड घोषित केला जातोय. पण चिराग यांच्या माध्यमातून इकडे फुलटच चेंडू होता. पाहूया, तेवढा प्रत्युत्तर देता आलेलं नाहीये. चेंडू ट्रॅव्हल झालाय पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न इकडे खतऱ्यात आणि इकडे चोरी करण्याच्या नादामध्ये इकडे चोरी करताना पंचांच्या नजरेमध्ये सापडलेले आहेत आणि हरीश मेहर यांच्या पारीला सुद्धा पूर्ण विराम लागला जाणार. इकडे काही गरज नसताना जी चपळाई दाखवण्याचा प्रयत्न केला गेला होता, चोरी करण्याचा प्रयत्न होता, सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न इकडे केलं गेलं होतं, परंतु इकडे विकेट मात्र गमावलं जात आहे. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये विकेट गमावलाय हरीश मेहर यांना सुद्धा परतावं लागेल बॅक टू द डगआउट. धावसंख्येचा विचार केलं तर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 41 धावेवरती पुन्हा एकदा विकेट मिळतोय. तर जाऊया, नवीन फलंदाज अश्विन आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. अश्विन बाबरे आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. हा, इकडे नक्कीच खोलगटाप्याचा चेंडू होता, परंतु अश्विनने खेळून काढलाय. पाहूया, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. दुसरी धावेचा प्रयत्न इकडे चपळाई दाखवलंय. इकडे थोडस लेजी झाला होता क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचा आणि इकडे त्याच लेजीपणाचा फायदा उचलला तो म्हणजे जयप्रकाश यांनी. दुसरी धाव्याची कॉलिंग केली गेली आणि 2 धावा चपळाईने चोरून नेल्या जात आहेत. आता चेंडूचा खेळ समाप्त झालाय 5 आणि या 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. इकडे पाहूया, अश्विन मोठा फटका बनवण्याचा प्रयत्न दिसतोय. पाहूया, सिंगल पूर्ण होतोय. पुन्हा एकदा दुसरीचा प्रयत्न केला जाणार का? तर इकडे फेकी खराब पाहायला मिळतोय आणि दुसरी धावेचा प्रयत्न केला गेलाय. पाहूया, डायरेक्ट हिट केला गेला आणि इकडे जयप्रकाश बाद होईल. दोघांमध्ये थोडस भिडत झाली होती दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये आणि थोडस कठीणही झाली आणि इकडे धावचीत बाद झाला जयप्रकाश. 5वा विकेट आपल्याला पाहायला मिळेल जयप्रकाशच्या रूपानं. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 44 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. 44 रन स्कोर कार्ड वरती लागल्या गेलेल्या आहेत. महेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आपल्याला. 44 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असेल चौथ्या षटकातील. 44 धावा स्कोर कार्ड वरती. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पाहूया, पुन्हा एकदा तयार गोलंदाज निहाल गोलंदाजी मार्क वरती. इकडे पाहूया, फुलटच चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह केला गेलाय. सेफ झोन मध्ये चेंडूला ढकलून दिला गेलाय. चेंडू सरळ जाईल सीमारेखा पार. येतोय दमदार असरदार षटकार. शेवटच्या चेंडूवरती मात्र घोळ केलंय अश्विनने. 6 धावा मिळतील आणि या 6 धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 50 या आकडेवरती. 4 षटक 50 धावा 5 गडी बाद. सातपडेल संघ आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचं षटक आता बाकी राहील.
रेस शेवटचं षटक माजिद गोलंदाजी मार्क वरती येतोय. शेवटचे 6 चेंडू 50 धावा स्कोर कार्ड वरती लागले गेलेले आहेत 4 षटकामध्ये. आता शेवटचे 6 चेंडूमध्ये किती 50 धावांनंतर आता 6 चेंडूमध्ये किती धावांचा योगदान मात्र महेश आणि अश्विनकडनं पाहायला मिळेल. आणि गोलंदाजी मार्कवरती माजिद हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्याकडनं किती धावांचा खर्च केला जाणार ह्याच्यावरती सुद्धा लक्ष असेल. पाहूया शेवटचे 6 चेंडू माजिद त्यांच्याकडनं कोणत्या लेंथ लाईनवरती हाताळले जाणार ह्याच्यावरती लक्ष असेल. पाहूया इकडे पाहूया खोलगट टप्प्याचा चेंडू. इकडे यष्टीरक्षकाकडनं चुकी झालंय. चेंडू सुटला गेलाय. इकडे सिंगल कंप्लीट होईल. स्ट्राईक मात्र मिळेल अश्विनला. स्ट्राईक एंडवरती अश्विन आपल्याला पाहायला मिळेल. षटकाराने मात्र खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या चेंडूवरती षटकार मात्र नोंदवला होता. तर पाहूया तोच फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय अश्विन बाबरे. पाहूया चेंडू मात्र खेळला गेला. चेंडू ढगाळ आहे. निहाल चेंडूच्या खाली येतोय का की स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपतोय. झेल टिपणं कठीण होतं परंतु त्या कठीण झेलला मी टिपणार असं मात्र माझी त्यांनी सांगून दिलंय. इकडे झेल मात्र टिपलं गेलंय. फार कठीण होतं झेल टिपणं कारण की सरळ झेल टिपणं आणि त्याच्या विरुद्ध जाऊन झेल टिपणं हे फार कठीण असतं आणि ते कठीणला सोपं केलंय माझी त्यांनी. आणि ते झेल टिपला जातोय. अश्विनच्या पारीला पूर्णविराम लावलं जातोय. अश्विन बाबरे मात्र बॅक टू द डगआउट जातोय. आता दिनेश बाबरे मैदानाच्या आतमध्ये येतोय. तर नक्कीच या 3 भाऊंचा या संघामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. तिन्ही बंधू भूपेंद्र बाबरे, अश्विन बाबरे, दिनेश बाबरे. बाबरे परिवार आपल्याला पाहायला मिळेल या मैदानाच्या आतमध्ये खेळताना. दिनेश बाबरे आता मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. पाहूया 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 51 धावा स्कोर कार्ड वरती. इकडे पाहूया पुन्हा मोठा फटका बनवण्याचा प्रयत्न. बॅटची कडा असा दिनेश सांगतोय. चांगली खेळावृत्ती दाखवली जातोय दिनेशकडनं. बॅटची कडा लागले आणि इकडे विकेट. पुन्हा एकदा विकेटचं पतन झालंय. 51 धावेवरती 7 गडी बाद झालेले आहेत सातपडेल संघाचे 51 धावेवरती. नक्कीच चांगली गोलंदाजी माजिद यांच्याकडनं पाहायला मिळतोय कारण की 3 चेंडू त्यांनी हाताळले आहेत. त्या 3 चेंडूवरती फक्त 1 धाव खर्च, 2 विकेट त्यांनी मिळवलेले आहेत. नक्कीच चांगली गोलंदाजी मानावी लागेल माझी त्यांची. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अबू आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. इकडे पाहूया फटका खेळला गेला आहे परंतु तेवढा टायमिंग नव्हतो. त्याच्यात मिस टायमिंग स्ट्रोक खेळला गेला होता. सिंगल धाव इथे कंप्लीट होईल. 52 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जाणार. 4 चेंडूच्या खेळामध्ये 2 धावांचा खर्च. नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते माझे त्यांच्याकडनं. पुढच्या सामन्यासाठी तयार राहायचं आहे. धाकटी डाणू 11 आणि दहिसर 11 या दोन्ही संघांनी इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी रिपोर्ट करा. इकडे पाहूया महेश यांच्या फळीमधनं मोठा फटका पाहायला मिळतोय. उंची जास्त आहे, लांबी आहे का तर क्षेत्ररक्षक वेध घेतोय. वेध घेतल्यानंतर झेल ही पकडला जातोय. झेल टिपला जाणार. या षटकामध्ये 3 विकेट मिळवले जात आहेत आणि या 3 विकेट मिळवून 2 फक्त धावा खर्च केलेले आहेत माझी त्यांनी. नक्कीच चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक जो करून द्यायचा होता आपल्या संघाला तो कमबॅक मात्र माझी त्यांनी करून दिलाय. नक्कीच चांगलं षटक इथे जाताना पाहायला मिळतंय. पाहूया नवीन फलंदाज डबल आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असेल. 5 चेंडूमध्ये 3 विकेट 2 धाव. नक्कीच चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक करून दिला आपल्या संघाला. 8 विकेटचं नुकसान मात्र झालंय सातपडेल संघाला. 52 धावांवरती चांगली धावसंख्या उभारली होती 4 षटकामध्ये 50 धावा. परंतु शेवटचं षटक हे कुठेतरी पाहूया धवल नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. इकडे चेंडू टप्पा पडल्यानंतर लेगस्टिकच्या बाहेर जाणारा आपल्याला पाहायला मिळतोय. वाईटचा इशारा पंच आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. अवंतर धावा वाढ केली जाणार. धावसंख्येचा विचार जर केला तर धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहिली
तर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचले 53 धावा. पाहूया माझी त्यांचा शेवटचा चेंडू इकडे डबल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नात होता आणि चेंडू इथे जाईल निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 5 षटकांच्या समाप्तीनंतर. स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय 53 धावा आणि 54 धावांचं इथे आव्हान उभं केलं जाणार. नक्कीच शेवटचं षटक आपण जर पाहिलं तर त्या शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूच्या खेळामध्ये 3 विकेट आणि 3 धावा अशी गोलंदाजी माझी त्यांच्याकडनं झाली आणि जो कमबॅक करून द्यायचा होता तो कमबॅक मात्र त्याने करून दिलाय धीरज 11 पालघर संघाला. आणि नक्कीच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. परंतु फर्स्ट इनिंग झाले समाप्त. दोन्ही संघ डाकटी डाणू संघ प्लीज टॉससाठी रिपोर्ट करा. डाकटी डाणू संघ टॉससाठी रिपोर्ट करा आणि दहिसर संघ आपण सुद्धा टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. तर 54 धावांचं लक्ष्य असेल. जाऊया 54 रन टार्गेट मात्र इथे सेटअप केला गेलेला आहे. 54 धावांचं लक्ष्य धीरज 11 पालघर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच चांगलं कमबॅक केलं गेलं माझी त्यांच्याकडनं. शेवटच्या षटकामध्ये फक्त 3 धावांचा खर्च 3 विकेटचं नुकसान करून दिलं गेलं सातपडेलन संघाला. आणि सातपडेलन संघाने मात्र या 5 षटकांच्या अखेरीमध्ये धावांचा डोंगर रचला तो म्हणजे 53 धावांचा लक्ष्य 53 धावा म्हणून 54 धावांचं लक्ष्य इथे उभारलं गेलंय. पाहूया सलामीचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल.
राजदीप आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्कवरती पहिले षटक हाताळण्यासाठी. स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल संदीप राऊत. पाहूया इकडे पहिला चेंडू संदीप राऊत यांचा आणि इकडे भूपेंद्र चुकी करतोय. इकडे मात्र झेल टिपणं फार गरजेचं होतं. इकडे झेल सुटला गेलाय. झेल सुटल्यानंतर चांगला एफर्ट दिलं होतं भूपेंद्र यांनी, परंतु हातामध्ये चेंडू सापडला नाहीये आणि चेंडू वन बाउन्स बॉर्डर लाईनच्या बाहेर जातोय निघून 4 धावेसाठी. आणि पहिल्या चेंडूवरती 4 धावा इथे पाहायला मिळत आहेत. संदीप आपल्याला पाहायला मिळत आहेत ऑर्गनायझर आहेत या स्पर्धेचे. आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. इकडे नक्कीच चकमा देणारा हा चेंडू गुगली चेंडू इथे हाताळला गेलेला आहे. आपल्याला परशुराम तरे पंत आपल्याला यष्टींच्या मागे पाहायला मिळत आहेत. नक्कीच चांगलं यष्टीरक्षण करत असतात सातत्यपूर्व. पाहूया इकडे खोलगट चेंडू हाताळला गेला. पाहूया समोरच्या रिझममध्ये खेळला गेला. इकडे क्षेत्ररक्षक दोन्ही क्षेत्ररक्षकांना मात्र बीट करणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चौकार 4 धावेसाठी हा चेंडू मात्र निघून जातोय. 4 धावा पुन्हा एकदा पाहायला मिळतील संदीपच्या फळीमधनं. इकडे पहिल्या चेंडूवर चौकार, नंतर दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव चेंडू पाहायला मिळाला, नंतरचा तिसरा चेंडू सुद्धा आपल्याला स्ट्रेट ड्राईव्ह केला गेला, चौकार पाहायला मिळतोय. आणि या चौकारनेशी 3 चेंडूच्या खेळामध्ये 8 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. संदीप आपल्याला पाहायला मिळत आहेत स्ट्राईक एंडवरती. पाहूया इकडे पॉईंटमध्ये फेकण्याचा प्रयत्न होता, परंतु पाहूया पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. फेकी करेल तत्पूर्वी होते सिंगल धाव कंप्लीट. सिंगल धाव होते आणि या सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकडेवरती. स्ट्राईक एंडवरती आपल्याला निहाल पाहायला मिळेल, ज्यांनी गोलंदाजी मात्र हाताळले होते. आपल्या गोलंदाजीमध्ये निहाल यांनी धावा खर्च केले होते. 2 षटक हाताळले गेले होते आणि त्या 2 षटकामध्ये 24 धावांचा खर्च त्याने उचलला होता. धमाका षटक सुद्धा त्याने हाताळलं गेलं होतं. पाहूया आता बॅटिंग ऑर्डरमध्ये पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडवरती सलामीचा बॅटर निहाल आपल्याला स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतं. पहिला चेंडू फेस करेल. इकडे चेंडू हवेत आहे. पाहूया नोमॅथ लँडमध्ये लँडिंग होणार आहे. परशुराम तरे स्वतः चेंडूवरती धावा सुटलेले आहेत आणि ते सिंगल धाव मिळेल. नक्कीच फुलटोच चेंडू होता, गती कमी होती त्या चेंडूवरती. स्वीप करण्याचा प्रयत्न होतं निहालचं, परंतु कनेक्शन तेवढं चांगलं नव्हतं. परंतु सिंगल धाव मिळेल. या सिंगल धावेने धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचेल 10 या आकडेवरती. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय 10 धावा स्कोर कार्डवरती. पाहूया संदीप ऑन स्ट्राईक. शेवटचा चेंडू पाहूया. इकडे शेवटचा चेंडू पाहूया. पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू मात्र पॉइंटचा क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न फेकी झाले, परंतु फेकी तेवढी अचूक नाही आहे. 2 धावा चोरून नेल्या जात आहेत. पहिलं षटक आपण जर पाहिलं, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 चौकार पाहायला मिळाले होते आणि 2 चौकार, 2 सिंगल आणि 1 डबल अशी धावा इथे पाहायला मिळत आहेत. आणि या स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय हा 12 धावेवरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावांचा खर्च इथे उचलला गेलाय गोलंदाज राजदीप यांच्याकडनं. पहिलं षटक 12 धावांचा इथे खर्च झालाय. पुढचं षटक मात्र कोण घेऊन येणार ह्याच्यामध्ये थोडंसं चर्चा चालू आहे कर्णधारांकडनं. कर्णधार आपल्याला पाहायला मिळत आहेत राहुल. थोडंसं चर्चा करत असताना षटक कोण हाताळणार ह्याच्यावरती लक्ष असेल. पाहूया पुढचं षटक हाताळण्यासाठी कोण येतोय गोलंदाजी मार्क वरती. थोडंसं स्पीडअप ठेवायचा विनंती असेल, जास्त वेळ घेऊ नका. तर राहुल मात्रे स्वतः मात्र गोलंदाजी मार्कवरती आता येताना पाहायला मिळतील. कर्णधार आहेत सातपुडे संघाचे. पाहूया 14+ संघ आहे. 54 धावांचा लक्ष्य आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धावांचा खर्च उचलला गेलाय. 42 धावांची अजूनही आवश्यकता असेल. 24 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 24 चेंडूमध्ये 42 धावा बनवायच्या आहेत धीरज 11 पालघर संघाला. पाहूया राहुल मात्रे गोलंदाजी मार्कवरती येतोय. पहिलंच इकडे जर आपण षटक पाहिलं, दुसरं षटक आहे म्हणजे धमाका ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. या धमाका ओव्हरमध्ये लाभही आहे आणि नुकसानही आहे. पाहूया इकडे लाभ घेतलाय का, तर इकडे क्षेत्ररक्षक धवल यांच्या मस्तकाला मात्र दस्तक देऊन हा चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय षटकारासाठी आणि या 6 धावा स्कोर कार्ड मध्ये भरल्या जाणार. नक्कीच सामन्याचा आनंद घेण्यासाठी राकेश दणू आणि आपल्याला पाहायला मिळतील
घेऊ का नाव? हार्दिक सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल या सामन्याचा आनंद घेताना. थोडंसं स्मित हास्य त्यांनी आपल्या चेहऱ्यावरती दिलं. पाहूया इकडे षटकार पाहायला मिळाला पहिल्या चेंडूवरती राहुल यांच्या. निहाल इकडे आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्नात पंचांकडे क्राऊड, पंचांकडे मोठा क्राऊड केला गेलाय. पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या क्राऊड वरती कोणताही रिॲक्शन दिसत नाही आहेत पंचांच्या चेहऱ्यावरती. आणि इकडे निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. पंच आपल्याला चिराग पाहायला मिळतील पंचांच्या भूमिकेमध्ये. नक्कीच तटस्थ कामगिरी करताना कालच्या दिवसामध्ये नव्हते परंतु आजच्या दिवसामध्ये आहेत आणि चांगली पंचांची भूमिका त्यांनी मात्र केली आहे. दोन्ही पंच चांगली भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. इकडे पाहूया पुन्हा एकदा खोलगट टप्प्याचा चेंडू पुन्हा पंचांकडे अपील करताना दिसत आहेत परंतु पंच दर्शवत आहेत की हा चेंडू बाहेर होता. तर यस लेगबाईचा इशारा दिला जातोय. लेगबाईच्या रूपाने ही सिंगल धाव मिळते. तर नक्कीच 3 चेंडूचा खेळ इथे समाप्त झाला आहे. तर या 3 चेंडूमध्ये 11 धावा जर बनवल्या तर नक्कीच धमाका ओव्हर आपल्याला पाहायला मिळतोय. 18 धावा बनवायच्या आहेत. दुसऱ्या षटकामध्ये धमाका ओव्हर आहे. 6 चेंडूमध्ये 18 धावा बनवायच्या असतात परंतु इकडे 3 चेंडूमध्ये 7 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. अजूनही 11 धाव्यांची आवश्यकता आहे 3 चेंडूमध्ये. जर ते 11 धावा बनवू शकले नाही तर 4 धावा इथे मायनस केल्या जाणार स्कोर कार्ड मधनं. पाहूया राहुल म्हात्रे पुन्हा एकदा तयार. संदीप इकडे फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पाहूया क्षेत्ररक्षक अश्विन चेंडूवरती येतोय, चेंडूला फील्ड करतोय. सिंगलच धाव इथे या चेंडूवरती मिळेल. सिंगल धाव मिळते. धावसंख्येत वाढ केली जाणार. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते. 20 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत. पाहूया अजूनही 10 धाव्यांची गरज आहे धमाका ओव्हर बनवण्यासाठी. इकडे फटका खेळला गेला आहे आणि इकडे नशिबाची साथ ही सातपाडी इलेव्हन संघाला मिळालंय. 12वा खेळाडू तो म्हणजे विजेचा खांब आपल्याला पाहायला मिळतोय. त्याने इथे काम केलंय. इकडे चौकानं ते षटकार काहीतरी मिळालं असतं परंतु 12वा खेळाडू जो विजेचा खांब आहे तो मैदानाच्या आतमध्ये आहे आणि तो काम करतोय सातपाडी इलेव्हन संघासाठी. इकडे चेंडू अडवलाय त्यांनी परंतु 2 धावा राखू शकत नाही. आता 1 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 8 धावा. धमाका ओव्हर आहे. 18 धावा बनवायच्या आहेत परंतु 10 धावा बनवल्यात 5 चेंडू मध्ये. इकडे फुलटॉस चेंडू मस्तकाला दस्तक देऊन गोलंदाजाच्या चेंडू ट्रॅव्हल होतोय समोरच्या रिजन मध्ये. इकडे सिंगल धाव मिळेल. आता इथे या धमाका ओव्हर मध्ये फक्त 11 धावा खर्च केल्यात राहुल म्हात्रे यांनी. तर इथे 11 धावा खर्च केल्यात म्हणजे त्या 11 धावेमधले 4 धावा मायनस केले जाणार. 4 धावा मायनस केले जाणार तर धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल 19 धावा. 4 धावा मायनस केल्या गेलेल्या आहेत. 19 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. 2 षटक होत आहेत समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा स्कोर कार्ड वरती. धीरज 11 पालघर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 54 धावांचा लक्ष्य आहे. तर अजूनही हवे आहेत ते म्हणजे 35 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 35 धावा अजूनही बनवायचे आहेत. पाहूया या येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 35 धावांवरती कशा प्रकारे मजल मारली जाणार संदीप आणि निहाल यांनी. पाहूया नवीन गोलंदाज जयप्रकाश आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती आणलं जातंय. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ते 18 चेंडू मध्ये बनवायचे आहेत ते म्हणजे 35 धावा 35 रन बनवायचे आहेत 18 चेंडू मध्ये. निहाल स्ट्राईक एंड वरती. दोन्ही सलामीचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजूनही खेळत आहे धीरज 11 पालघर संघासाठी. पाहूया जयप्रकाश तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन तयार. पाहूया फुलटॉस चेंडू समाचार घेतलाय. इकडे महेश ह्यांच्याकडनं इथे चुकी झालंय. इकडे चेंडू वरती जायचं होतं आणि इकडे चेंडूवर न जाता चेंडूचा वेट केला गेला आणि चेंडू मात्र मस्तकाला दस्तक देऊन म्हणून गेलाय टाटा बाय बाय. चौकार 4 धावा आणि इकडे 4 धावा मिळत आहेत. इकडे जेल टिपण्याचा प्रयत्न करणं फार गरजेचं होतं. जरी ते जेल टिपण्याचा प्रयत्न केला असतं तर नक्कीच जेल तरी टिपला असता नाहीतर 2 तरी धावा मिळाल्या असत्या परंतु इकडे चौकार मिळालाय. इकडे चौकार मिळालाय म्हणजे धावांची गती वाढली जाते. आता समीकरण बदलेल. 17 चेंडू 31 धावा.
समीकरण असं पाहायला मिळतोय 17 चेंडू 31 धावांची अजूनही आवश्यकता आहे धीरज 11 पालघर संघाला. पाहूया काय घडेल काय बिघडेल मैदानाच्या आतमध्ये. इकडे पाहूया पुन्हा एकदा फटका खेळला गेलेला आहे. पाहूया स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतोय. चेंडूला पकडला जातोय फेकी केली जातोय. सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाणार आणि या सिंगल धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 24 धावा. आता समीकरण बदलेल. समीकरण सांगतंय 16 चेंडू 30 धावा. चेंडू आहेत 16 धावा बनवायचे आहेत 30. स्ट्राईक एंड वरती संदीप आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया जयप्रकाश पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्क वरती. इकडे शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. पाहूया कट करायचं होतं गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. पाहूया चेंडूला पकडलं जातंय फेकी केली गेले. दुसरी धावेचा प्रयत्न आणि इकडे संदीप खत्रेमध्ये होता आणि इकडे धावचीत बाद होईल. धाव कंप्लीट करता आलेली नाहीये. दुसरी धाव चपळाईने पूर्ण करण्याचा प्रयत्न होता परंतु फेकी अचूक आली आणि यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळतात परशुराम तरे आणि मात्र चेंडू कलेक्ट केला आणि चेंडू मात्र यष्ट्यांवरती फेकलं गेला आणि धावचीत बाद झाला तो म्हणजे फलंदाज संदीप यांच्या पारीला मात्र पूर्ण विराम लावला जातोय. आता समीकरण पुन्हा एकदा बदलताना दिसतोय. आता चेंडू आहेत 15 आणि धावा बनवायचे आहेत 29. चेंडू आहेत 15 29 धावांची आवश्यकता. पाहूया पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पुरवला जातोय. पुढचा सामना असणार आहे. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे दोन्ही संघामध्ये. पुढचा सामना सुद्धा आपल्याला नक्कीच चांगली लढत त्या सामन्यामध्ये सुद्धा पाहायला मिळेल. एका बाजूला धाकटी डाणू संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर त्यांचा प्रतिस्पर्धी संघ दहिसर 11 हा संघ पाहायला मिळणार आहे. त्यानंतरचा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे तो म्हणजे इलियास 11 बोईसर आणि जेडी फायटर विक्रमगड असा हा सामना असणार आहे. 5वा सामना. चौथा सामना आम्ही नक्कीच सांगितलाय धाकटी डाणू आणि दहिसर संघ ह्या दोन्ही संघामध्ये होणार आहे. तर नक्कीच या सामन्यामध्ये सुद्धा तेवढीच चुरस पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुषार आपल्याला पाहायला मिळते. पाहूया चेंडू आहेत 15 धावा बनवायचे आहेत 29. 15 चेंडू 29 धावांची आवश्यकता आहे. तुषार इकडे पहिला चेंडू फेस करत असताना मोठा फटका बनवण्याचा प्रयत्न. इकडे दांडी गोल केली जाते तुषार यांची आणि विकेटचं इथे पतन होतंय. बॅक टू बॅक 2 विकेटचं नुकसान इथे झालेलं आहे. इकडे मोमेंटम तोडण्याचा प्रयत्न जयप्रकाश यांनी केलाय आणि तो प्रयत्न यशस्वीरित्या पार पाडला जातोय. विकेट मिळतोय तुषार यांचं. बॅक टू द डगआउट तुषार. तर विनंती असेल टीम मीटिंग कमी घ्यायचं आहे. तर यस नवीन फलंदाज माजिद मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल होतंय ज्याने मात्र शेवटच्या षटकामध्ये नक्कीच पूर्णपणे रोख लावली धावांच्या गतीवरती. माजिद मात्र गोलंदाजीने तर आपलं काम केलंय परंतु आता फलंदाजीने काम करावं लागेल. समीकरण बिघडलंय. आता समीकरण सांगतंय 14 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 29 धावा. पाहूया पुन्हा एकदा नवीन फलंदाज फ्रेश फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इकडे पाहूया चेंडू टप्पा पडल्यानंतर लेग स्टिकच्या बाहेर जाणारा पाहायला मिळतोय. वाईटचा इशारा पंचांकडनं आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. आमिर आपल्याला पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये सुद्धा चांगली पंचांची भूमिका आमिर यांच्याकडनं पाहायला मिळाली होती. आजच्या दिवसामध्ये सुद्धा ते चांगली पंचांची भूमिका पार पाडताना दिसत आहेत. इकडे पाहूया शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हवेत आहे. पाहूया वेध घेतोय भूपेंद्र आणि इकडे झेल सुद्धा टिपला जाणार. इकडे नक्कीच हवेच्या विरुद्धात मारण्याचा प्रयत्न होता चेंडूला आणि जी हवा चालू आहे
च्या हवेच्या विरोधात मारण्याचा प्रयत्न, नक्कीच जर हवा नसती तर तो चेंडू आउट ऑफ द पार असता, परंतु हवेच्या विरोधात मारला गेलेला आहे फटका, तर ती हवेने मात्र चेंडू अडला गेलाय आणि भूपेंद्र यांनी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला पाहत राहिलं आणि चेंडू मात्र आपल्या जवळ येतोय आणि तोच वेध घेऊन झेल सुद्धा टिपला गेलाय. इकडे विकेटचं होईल पतन आणि विकेटचं मात्र होते पतन. माजिद ह्याला सुद्धा परतावं लागेल बॅक टू द डगआउट. या षटकामध्ये नक्कीच 3 विकेट बॅक टू बॅक जाताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, ते म्हणजे जयप्रकाश यांच्याकडनं. तर यस, जयप्रकाश यांच्यासाठी मात्र ऑन हॅट्रिक असणार आहे. बाबा जरा आपण बाहेरून घेऊन जायचंय. पाहूया नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. प्रणय गरत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचवले गेलेले आहेत. पाहूया जयप्रकाश चांगली गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळत आहेत. पाहूया हलक्याने ढकलला गेलाय चेंडू. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक अश्विन चेंडू वरती आलाय. चपळाईने चेंडूला पकडलाय. कार्पेटच्या साहाय्याने मात्र रोल केलं होतं चेंडूला. सिंगल धाव फक्त मिळेल आणि या सिंगल धावेने षटक होईल समाप्त आणि जयप्रकाश यांनी मात्र षटक मात्र चांगला हाताळलाय आणि या षटकानंतर धावसंख्येचा विचार केलं तर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतोय 27 धावा. तर नक्कीच 27 धावा 3 षटकामध्ये बनवल्या गेलेल्या आहेत धीरज 11 पालघर संघाने, परंतु आता 12 चेंडू मध्ये 27 धावा बनवायच्या आहेत. तर प्लीज विनंती असेल, आपला कर्णधार नेमला गेलेला आहे. आपला कर्णधार येऊन गोलंदाजाला जे काही सांगायचं असेल ना तो कर्णधार येऊन सांगेल, परंतु जे 10 खेळाडू आहेत त्याने आपण आपला 9 खेळाडू आहेत त्यांनी आपलं स्थान ग्रहण करा, कारण की खूप सारा वेळ वाया जातोय आणि वेळ कमी आहे आपल्या जवळ. त्यासाठी विनंती आहे की थोडंसं स्पीडअप करा. उर्वरित सामने खेळवायचे आहेत. नवीन गोलंदाज अश्विन आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवरती अश्विन बाबरे बॉलिंग मार्कवरती येताना पाहायला मिळत आहेत. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि त्या 12 चेंडूमध्ये 27 धावा इथे कंप्लीट करायच्या आहेत. सामना जिंकायचा असेल धीरज 11 पालघर संघाला तर 27 धावा कंप्लीट करावे लागतील 12 चेंडूमध्ये. पाहूया अश्विन गोलंदाजी मार्कवरती चौथं षटक घेऊन. पाहूया इकडे चांगला लेंथ वरती मात्र चेंडू हाताळला गेलाय. दिनेश बाबरे मात्र चेंडू वरती सरसावतोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक दिनेश बाबरे आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला पकडलं गेलंय. सिंगल धाव फक्त दिली जाणार, जास्त धावा मात्र दिल्या जाणार नाहीये असं दर्शवतोय, म्हणजे दिनेश बाबरे सिंगल धाव मिळते. धावसंख्या इकडे सरसावते. 28 धावा स्कोर कार्ड वरती अजूनही हवे आहेत. 11 चेंडूमध्ये 26 धावा अजूनही आवश्यकता आहे. सलामीचा बॅटर निहाल अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना पाहायला मिळतोय. पाहूया थोडंसं फील्डमध्ये परिवर्तन केलं गेलंय. इकडे पाहूया शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता आणि नीटचा खेळता आलेला नाहीये. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूच्या खाली येतोय. चेंडूला पकडला जाणार का, थोडंसं खंबल झाला होता, त्याचाच फायदा उचलला गेलाय. 2 धावेमध्ये रूपांतर केलं गेलंय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळतंय आणि 2 धावा चोरून नेल्या जात आहेत. त्या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 30 या आकडेवरती. 30 धावा इकडे स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. आता समीकरण पुन्हा एकदा बदलतोय. 10 चेंडू आणि 24 धावांची अजूनही आवश्यकता असेल. 24 धावा म्हणजे फलंदाजाच्या माइंड सेटअप जर असेल तर फलंदाजाच्या माइंड सेटअप असेल तो म्हणजे 10 चेंडू आहेत, 24 धावा बनवायचे आहेत, म्हणजे 4 षटकार जरी आपण नोंदवले तरी सामना आपल्या हातामध्ये आहे. तर हाच माइंड सेटअप असतो फलंदाजांचा. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असतो आणि गोलंदाजाचं जे व्हेरिएशन असतात, गोलंदाज ज्या लेंथमध्ये चेंडू हाताळतो ते फार महत्त्वाचं असेल. पाहूया या सामन्यामध्ये काय घडेल काय बिघडेल. इकडे शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक धवल ह्यांच्या जवळ मात्र स्पीडने मात्र चेंडू आला होता. इकडे डायरेक्ट हिट करण्याच्या नादामध्ये 2 धावा कंप्लीट. तिसरीचाही प्रयत्न होतोय सक्सेसफुल आणि चौथीचाही होणार का ह्याच्यावरती नक्कीच लक्ष द्यावं लागेल सातपाडी संघाला, कारण की जिकडे 1 धाव मिळत होती
तिकडे मात्र 3 धावा खर्च, म्हणजे 4 धावा मिळत आहेत. जिकडे 1 धाव मिळत होती तिकडे एक्स्ट्रा 3 धावा दिल्या जात आहेत, म्हणजे 4 धावांचा खर्च. इकडे खराबपैकी ह्याच्यावरती मात्र थोडंसं भर द्यावं लागेल सातपडेलियन संघाला. जर इथे आपण धावा फ्री मध्ये वाटत राहणार तर धीरज इलेव्हन पालघर संघ हा मात्र मजबूत स्थितीमध्ये दिसेल आणि त्यांच्यावरती मात्र त्यांना जास्त जो प्रेशर क्रिएट केला गेलाय तो प्रेशर मात्र थोडासा कमी होताना दिसेल. इकडे 4 धावा फ्रीमध्ये दिल्या गेलेल्या आहेत आणि या 4 धाव्याने थोडासा प्रेशर जो होता क्रिएट केला गेला होता तो प्रेशर मात्र आता थोडा कमी झालेला दिसतोय. आता समीकरण जर पाहिलं तर आता चेंडूंचा खेळ शिल्लक आहे 9 आणि त्या 9 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 20 धावा. 9 चेंडू 20 धावा समीकरण पाहायला मिळतोय. पाहूया निहाल पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. अश्विन गोलंदाजी एंडवरती पाहायला मिळतोय. पाहूया पुढचा चेंडू. इकडे फुल टॉस चेंडू आणि आ बेल मुझे मार असं मात्र दर्शवलंय गोलंदाज अश्विन यांनी. इकडे फुलटॉस चेंडू दिला गेला आणि त्याचा प्रत्युत्तर फलंदाज तयारच होता की मला चेंडू मिळणार कधी आणि त्याचा फायदा मी घेणार कधी. आणि इकडे चेंडू मात्र मिळाला त्याच्या रडारमध्ये आणि त्याने मात्र हा चेंडू फेकून लावला 6 धावेसाठी. आणि या 6 धावेने आता चित्र थोडंसं विचित्र होताना दिसतोय, कारण की सामना होता तो म्हणजे 12 चेंडू 27 वरती. आता सामना पोचलाय तो म्हणजे 8 चेंडू आणि बनवायच्यात आता 14 धावा. म्हणून तर म्हणतोय ना क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, परंतु त्या अनिश्चिततेमध्ये निश्चित हा शब्द सुद्धा लपलाय, ते आपल्याला निश्चित करायचं आहे. पाहूया आता समीकरण 8 चेंडू 14 धावा. निहाल अधुनी मैदानाच्या आतमध्ये सलामीचा बॅटर. तर कोणत्याही संघाला सर्व संघांना विनंती असेल जे विजेता संघ झाले आहेत त्या संघाला विनंती असेल लॉस पाडण्यात येणार आहेत तर कोणीही कुठे जाऊ नका. इकडे पाहूया आता मात्र चेंडू इथे चांगल्या लेंथ मध्ये हाताळला गेलाय. इकडे थोडंसं लांब ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय अश्विनकडनं निहालला आणि इकडे चेंडू जाईल निर्धाव. आता चेंडू आहेत 7 आणि धावा बनवायच्या आहेत 14. 7 चेंडू 14 धावा म्हणजे प्रत्येकी चेंडूवरती दुहेरी धाव. इकडे पाहूया चेंडू खेळला गेलाय. पाहूया क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूवरती येणार, चेंडूला पकडेल भूपेंद्र. तत्पूर्वी 2 धाव कंप्लीट. इकडे 2 धाव कंप्लीट होणार. आता समीकरण पाहायला मिळेल 4 षटकांचा खेळ इकडे झालाय समाप्त आणि या 4 षटकांच्या खेळामध्ये धावांचा विचार जर केलं तर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचले ती म्हणजे 42. 42 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. आता समीकरण पुन्हा एकदा बदलतोय. चेंडू आहेत 6 धावा बनवायचे आहेत 12. प्रत्येकी चेंडू वरती दुहेरी धाव हे मात्र फार गरजेचं असेल ते म्हणजे धीरज इलेव्हन पालघर संघाला. तर पाहूया काय घडेल काय बिघडेल या मैदानाच्या आतमध्ये. मी घेतो एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा ऐकत राहा डिक स्पोर्ट्सच्या माध्यमातून पालघर धमाका 2024 हा महासंग्राम. जाऊया इकडे शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. जयप्रकाश यांना मात्र त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी दिली गेलेली आहे. त्यांनी षटक हाताळलं होतं 8 धावांचं, परंतु आता ती जबाबदारी पुन्हा एकदा जयप्रकाशच्या खांद्यावरती दिली आहे.
आता चेंडू आहे 6, बनवायचे आहेत 12 धावा. काय घडेल काय बिघडेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. इकडे पाहूया काय घडेल. तर घडेल हे की पहिल्या चेंडूवरती षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणय प्रणय घरत ह्यांच्या फळीमधनं दमदार असरदार येतोय षटकार 6 धावा. इकडे पहिल्या चेंडूवरती षटकार नोंदवलाय. पूर्ण चित्र विचित्र झालंय या सामन्याचं. ज्या चुका झाल्या होत्या त्या चुका नक्कीच शेवटच्या क्षणाला आठवताना पाहायला मिळत आहेत. आणि शेवटचा षटक जो गेला होता खराब सातपडेलन संघासाठी फक्त 3 धावांचा आला होता तो आता इथे मागात पडतोय की काय ह्याच्यावरती नक्कीच प्रश्नचिन्ह असेल. तर जर आणि तर ह्या गोष्टींना इकडे लक्ष न देता आता मैदानाच्या आतमध्ये जे घडलंय त्याला सुधरावं लागेल. ते जे बिघडलंय त्याला सुधरावं लागेल. इकडे चेंडू आहेत 5, बनवायचे 10 धावा 6. आता समीकरण नक्कीच पाहायला मिळते. 5 चेंडू 6 धावा. इकडे कट करण्याचा प्रयत्न थोडस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. आणि पंचांकडे जर आपण त्या नजरेने पाहणार की मला वाईड मिळेल का तर तो वाईड मिळणार नाही कारण की आपण शफल झाले होते. तर नक्कीच चेंडू जाईल निर्धाव. समीकरण पुन्हा एकदा थोडंसं बदलतोय. काटा बदलताना दिसतोय. वजन काटा जसा मापतोल करतोय तसा मापतोल चाललाय. पहिल्या चेंडूवरती फलंदाज तर दुसऱ्या चेंडूवरती गोलंदाज. 1 तेरा तो 1 मेरा. परंतु येणारे 4 चेंडू बनवायचे 6 धावा. इकडे मात्र पंच केला गेलाय. क्षेत्ररक्षक पाहूया भूपेंद्र चेंडूवरती सरसावलाय. खंबल झालाय. चेंडू रोखायचे आहेत धावा रोखायचे आहेत. एक एक धाव फार महत्वपूर्ण आहे. फेकी इकडे केली गेली होती खराब फेकी होती आणि पंच आम्हाला दर्शवत आहेत की हा चेंडू नो बॉल आहे. तर आपल्या विकेटच्या बाहेर हा चेंडू हाताळला गेला असं पंच दर्शवत आहेत. तर नो बॉल मिळतोय आणि इकडे नो बॉलने थोडस सामन्याचा चित्र पूर्णपणे बदलण्याचं काम केलंय. तर यस नो बॉल असणार आहे. हा नो +2 अशा 2 धावा मिळतील म्हणजे आता समीकरण बदलेल. आज जे 6 धावा हवे होते ते आता 3 धावांची आवश्यकता आहे. चेंडू आहेत आता 4 आणि त्या 4 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 3 धावा. पाहूया इकडे फुलटच चेंडू. फुलटच चेंडू. चेंडू मात्र जाणार षटकारासाठी आणि सामना मात्र जिंकला जातोय. धीरज 11 पालघर संघ नक्कीच ज्या चुका झाल्या तो सातपडेल संघाच्या त्या चुका मात्र या स्पर्धेतनं त्यांना बाहेर करताना दिसत आहेत. वसई संघ कर्णधार इलियास 11 बोईसर, धीरज 11 पालघर आणि पंकज 11 मुरबे ह्या चारही संघाच्या कर्णधारांनी लॉस पडायचा आहे. तर प्लीज आपल्या समालोचन कक्षाजवळ यायचं आहे.
व डाकटी डाणू संघ कर्णधार यायचंय. बघा पहिल्या दोन चिठ्ठी उचलल्या गेल्या तर पहिला सामना असणार आहे उर्वी इलियास आणि त्यांचा सामना असणार आहे वसई बरोबर त्यांचा सामना असणार आहे. अजून दुसरा सामना चला टॉससाठी या वसई संघ शलू टॉससाठी आलेले आहेत. धाकटी डहाणू विरुद्ध संघ शेल धीरज इलेवन पालघर या दोन्ही संघाचा पंकज इलेवन संघ तुम्हाला बाय भेटलाय. बघा ज्या संघाला बाय भेटला त्याला पुढच्या लॉट्स मध्ये बाय भेटणार नाही, त्याला कंपल्सरी प्री क्वार्टर सामना खेळावाच लागेल, दक्षता घ्या. चला उर्वी इलियास इलेवन
संघ डायरेक्ट टॉस साठी या लगेच चला. आणि शैलू आलेले आहेत. चला उर्वी इलियस 11 संघात टॉस विन झाला. आपला निर्णय सांगायचा इलियस भाई. फिल्डिंग स्वीकार करू शकते. चला प्रॅक्टिस बंद करा प्लीज. कुठल्याही खेळाडू प्रॅक्टिस करू नका. लगेच सामना सुरू करा. किरण जाधव, अकबर अली, चला प्लीज. अली भाई तुमची बॅटिंग आहे. इकडून बॅटिंग करा. चला तुम्हाला संधी भेटेल लगेच. या प्लीज. आसिफ मुछाले चला तुमची फिल्डिंग आहे. लगेच शेतात सजून घ्या. चला बघा 5-5 षटक सामने आहेत. आपल्याला 4 सामने खेळवायचे. 3 वाजलेले. प्लीज थोडं स्पीड अप करा. चला राजू भाऊ लगेच शेतात सजून घ्या प्लीज. महेश्वर मिस्टर महेश्वर या. चला लगेच शेतात सजून घ्या प्लीज. थोडीशी घाई करा. रोहित पाटील, मिस्टर रोह्या. चला चला प्रॅक्टिस बंद करा. किरण जाधव चला प्लीज. फिल्डिंग तुमचीच फिल्डिंग आहे. लगेच फिल्डिंग सजून. पंच आलेले आहेत. माझे पैसे दिले नाही.
चला बॅटर पाठवायचं लगेच फिल्डिंग सजून घ्या. इलियासभाई पठाण विनंती असेल थोडं स्पीडअप करा. चला बॅटर लगेच पाठवा. शैलू प्लीज थोडं स्पीडअप करा. बघा वसई संघ. चला विवरत्न सजून घ्या. आसिफ मुछाले स्पीडअप करा. चला फिल्डिंग लगेच सजून घ्या. लाला वेलकम. आपण सुद्धा आपलं वेलकम असशील. नक्कीच इंजरी नंतर लाला प्रतिते आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटत आहेत. चला वसई संघ प्लीज स्पीडअप करा. चला फिल्डिंग लगेच सजून घ्या. पंच चेंडू प्रॅक्टिस बंद करा सांगा. चला बघा राजू मिश्रा शेवटचा अंतिम कॉल आहे. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. एका मिनिटाच्या आत जर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले नाही तर कमिटीचे डिसिजन तुम्हाला मान्य करावं लागेल. बघा पालघर डिस्ट्रिक्ट 40 चे अध्यक्ष सुद्धा आहेत. त्याचा सुद्धा कॉल आहे. केवळ दादा पाटील यांनी सुद्धा कॉल केला. बघा शेवटचा अंतिम कॉल. चला चला फिल्डिंग लगेच सजून घ्या. बॅटर आले. चला टीम मीटिंग राजू भाऊ चला प्लीज. जास्त टीम मीटिंग्स करू नका. स्कोर एक पंच म्हैशर. चला स्पीडअप करायचं आहे. चला थोडं लगेच सामना सुरू करा प्लीज. बघा या उर्वी 11 इलियास असा सामना मैदानाच्या आतमध्ये मला एक्स्ट्रा खेळाडू 12 खेळाडू आहेत. चर्चा चालू आहे की कुठला खेळाडू रेस दिला जाईल. असे मुछाले पाहू शकाल मिड विकेटला आहेत स्माइल करत असताना. चला प्लीज जास्त वेळ घेऊ नका कारण की बॅटर पोहोचलेले आहेत. पंच पोहोचलेले आहेत. चला इलियास भाई चला फिल्डिंग सजून घ्या प्लीज. चला शेवटचा अंतिम कॉल.
चला जास्त वेळ झालाय, प्लीज लगेच फिल्डिंग सजून घ्या, हे दक्षता आपण घ्या. बघा पहिला षटक घेऊन आलाय आसिफ पुछाले मॅन फ्रॉम चिंचणी. आम गोलंदाज म्हणून त्याचे पाहिलं जातं. चिराग तरी अंपायर लेट स्पिनचा कॉल करतात. आसिफ मुछाले याच पहिल्या षटकामध्ये. चला सुरुवात करा सामन्याचा, जास्त वेळ झालेला आहे, दक्षता घ्या. लिटिल निहाल आपण मैदानाच्या बाहेर राहायचं आहे, दक्षता घ्या. चेंडूगरमध्ये